ज्ञान विज्ञान योगेश्वर श्री समर्थ सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराजांचे जीवनचरित्र प्रकरण 10 आध्यात्मिक शिकवण. सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराजांची आध्यात्मिक शिकवण अद्वैत वेदांताची होती. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर या वेदांताच्या मूळ सिद्धांताच्या आधाराने गुरु परंपरेला अनुसरून श्री महाराज ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मस्वरूप ज्ञान स्वानुभवाच्या अधिकारवाणीने विशद करून सांगत असत. त्याची वैशिष्ट्यपूर्ण शिकवण एका प्रकरणात संपूर्णपणे स्पष्ट करून सांगणे शक्य नाही. ती नीट सविस्तरपणे कळण्यासाठी सुलभ वेदांत लहरी, आत्मज्ञानाची गुरुकिल्ली, अध्यात्मज्ञानाचा योगेश्वर भाग 1 व 2, वचनामृत अशी त्यांची बोधपर पुस्तके लक्षपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मागील व पुढील प्रकरणात प्रसंग परत्वे त्यांच्या शिकवणीची स्पष्ट रूपरेषा व वैशिष्ट्ये सांगणे शक्य आहे. तत्त्वमसी हे वेदांतातील महावाक्य किंवा परमात्मा तो तूची जाण हे दासबोधातील वचन प्रभावी युक्तीने श्रोत्यांना पटविणे व त्यांच्या मनावर नीट ठसवून त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करून घेणे या बाबतीत श्री महाराजांची हातोटी विलक्षण होती. उच्च वेदांत अगदी सहज सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगण्यास पूर्ण श्री सद्गुरूंची कृपा हवी, ती श्री महाराजांना लाभली होती. श्री सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराजांचे वरदान त्यांच्या बोधवाणीत पूर्णपणे सफल झाले होते अशीच खात्री पटते. तात्विक मुद्दा आत्मनिश्चयाने पटविण्याची त्यांची असामान्य हातोटी पाहून उच्च विद्या विभूषित श्रोते फार मुग्ध होत, यात काही नवल नाही. गुरु परंपरेमध्ये ज्ञानभक्तीचा जो समन्वय साधला आहे तो फार महत्त्वाचा आहे. भक्ती ही ज्ञानाची माऊली आहे. उत्कट गुरुभक्तीच्या निष्ठापूर्ण आधारानेच स्वरूप ज्ञान प्रगटते व पचनी पडते, तेव्हाच खरी भक्ती सिद्ध होते. अखेरीस ज्ञान व भक्ती एकरूप होतात. श्री महाराजांच्या उत्कट त्यागमय गुरुभक्तीचे दर्शन अगोदरच्या प्रकरणात वाचकांना घडले आहे. या प्रकरणात ज्ञानविषयक शिकवण यथासंभव विशद केली आहे. गेल्या व या प्रकरणाच्या सुरुवातीला श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा शिकवणविषयक दृष्टिकोन स्पष्ट केला असून नंतर त्यांच्या शिकवणीची वैशिष्ट्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शिकवण व प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी ते तिचा अभ्यास शिष्यांकडून कसा करून घेत हेही स्पष्टपणे दाखवले आहे. श्री महाराजांचे असे ठाम मत होते की पुरुषांबरोबर स्त्रियांना व मुलांना ब्रह्मज्ञान जरूर सांगावे. जरी शास्त्रात सांगितले असले की स्त्रियांना व बालकांना ते सांगू नये आणि इतरांनाही अधिकार पाहून सांगावे, तरी श्री महाराज सरसकट सर्वांना त्याचा अधिकार न पाहता ज्ञान निरूपण सांगत असत. त्यांचे ठाम मत होते की शिष्यांना अधिकार प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य गुरुकडे असते. शाळेमध्ये कमी अधिक बुद्धिमत्तेचे विद्यार्थी येतात. त्यांना शिकवण्याचे काम शिक्षकाला करावे लागते. गुरु प्रभावीपणे शिकवतो व विद्यार्थी आपल्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे ते ज्ञान ग्रहण करतात. श्री महाराज अशाच पद्धतीने शिकवण देत. ते म्हणत की अधिकार बघत राहिलो तर ज्ञानदानाचे कार्य अल्पच होईल. त्यांची प्रवचने रोज शेकडो लोक ऐकत. लाखों में एक कोटी में देख या म्हणीप्रमाणे श्रोते असंख्य असले तरी त्यांच्यापैकी एखादा जिज्ञासू ऐकलेल्या ज्ञानाचा पूर्ण विचार करतो. अशा असंख्य जिज्ञासूंपैकी एखादाच निश्चयात्मक ज्ञान मिळवितो. ही गोष्ट श्री महाराज उत्तम रीतीने जाणत होते. तरी ते उदार हस्ताने मेघवृष्टी न्यायाने ज्ञानदानाचे कार्य करीत असत. ते म्हणत, मी हे ज्ञानाचे बीज इथे येणाऱ्या लोकात पेरले आहे. ज्याच्या त्याच्या कमी अधिक सकस भूमी
प्रमाणे ते उगवेल. गुरु कळकळीने ज्ञान सांगतो. एकनिष्ठ भावाने त्याचे मनन करून साक्षात्कार करून घेणे हे शिष्याचे कर्तव्य आहे. आई चांगले जेवण बनवते व मुलांना वाढते. तिने ते अन्न भरवले तरी ते चावण्याचे व पचवण्याचे काम मुलाचेच असते. ते त्यांनी केले नाही तर आई काय करणार? श्री महाराजांनी जे प्रभावी ज्ञान शिष्यांच्या अंतःकरणात पेरले त्याचा ठसा ज्या प्रमाणात उमटला असेल त्या प्रमाणात ते निश्चितच प्रगट झाले आहे व होईल. ज्याच्या त्याच्या आत्मनिश्चयाप्रमाणे त्याला स्वरूपज्ञान प्राप्त होईल यात काही शंका नाही. शिकवणीची वैशिष्ट्ये. श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे असे मत होते की पारमार्थ व ज्ञान मुळातच कठीण आहे आणि मंदबुद्धीला ते दुर्मिळ आहे. म्हणून हे ज्ञान साध्या व सोप्या भाषेत सांगितले तर ते सुलभ होऊ शकते. संस्कृत प्रचूर क्लिष्ट भाषा वापरली तर ते क्वचितच कोणाला आकलन होऊ शकेल. शास्त्री पंडित अशी भाषा वापरतात पण त्यांच्या प्रवचनांचे किती लोकांना नीट आकलन होते हा प्रश्नच आहे. श्री रामकृष्ण परमहंसांच्या वचनांप्रमाणे शास्त्रे म्हणजे वाळू व साखर यांचे मिश्रण असते. स्वानुभवी संतच त्यातील साखर निवडून जिज्ञासूंचे समाधान करू शकतात. म्हणून हे ज्ञान गुरुमुखातून ऐकता आले तरच प्रभावी ठरते. पुष्कळांचे असे मत असते की हे ज्ञान जन्मोजन्मीचे पुण्य असेल तरच ग्रहण करता येते व अनंत जन्मानंतर फळद्रूप होते. पण संत म्हणतात याच देही याच डोळा पाहीन मुक्तीचा सोहळा. अशी जिद्द जिज्ञासूंनी बाळगली पाहिजे असे श्री महाराजांचे मत होते. अनंत जन्माचा हवाला दिला तर पुरुष प्रयत्नाला वावच राहणार नाही. श्री महाराजांची शिकवण्याची पद्धत साधी सोपी असे. ज्ञान या शब्दाचा जीवाला बाहू वाटतो पण श्री महाराज म्हणत की ज्ञान म्हणजे मोठे काही नाही. ज्ञान म्हणजे जाणणे किंवा समजणे. ते शब्दाची वैशिष्ट्यपूर्ण फोड करून त्याचा अर्थ स्पष्ट करीत. उदाहरणार्थ लक्ष्मण लक्ष अधिक मन. लक्षपूर्वक एकाग्र मनाने रामनामाचा जप करणे. असा जप करणारा भक्त रामाला प्रिय होतो. राम नाम राम अधिक न अहम. राम श्रेष्ठ. मी कोण कसा आहे याला काहीच महत्त्व नाही. अशा भावनेने अहंकार सांडून नामस्मरण करणे हाच खरा जप. माया मा अधिक या. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी. जी नाही ती माया. अशा रीतीने शब्दांची कुशलतेने फोड करून ते मराठी कानडी व गुजराती भाषांमधून उत्तम प्रवचने करीत असत. त्यांचे मराठी शिक्षण दुसरीपर्यंत झाले होते तरी दासबोध एकनाथी भागवत सदाचार योग वासिष्ठ अशा अवघड ग्रंथावर ते प्रभावीपणे निरूपणे सांगत. त्यांचे निरूपण कधी अर्धा एक तास तर कधी 1.5-2 तास चाले. ज्ञान विवेचन करताना शिष्यांच्या मनावर स्पष्ट ठसा उमटवणे हाच त्यांचा हेतू असे. एकदा तर त्यांनी दासबोध दशक 8 समास 3 मधील अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही या ओळीवर 21 दिवस प्रवचने सांगितली. श्री सिद्धरामेश्वर महाराजांची एक वैशिष्ट्य होते. प्रवचन करताना ते कोणत्याही शिष्याचे गुणदोष कधीच सांगत नसत. तसेच शिष्यांना काही शंका आल्यास त्या विचारण्यापूर्वीच प्रवचनात उत्तरे मिळत असत. श्री महाराजांच्या शिकवणीचा भर विवेकयुक्त वैराग्यावर असत. ते म्हणत निरूपण ऐकून शिष्यांच्या मनावर घाव बसला पाहिजे तरच परमार्थ सरळ रीतीने कळतो. एक घाव 2 तुकडे. हा घाव म्हणजे मनावर ठसा. जोपर्यंत सर्व दृश्य मिथ्या म्हणजे अनित्य व भ्रामक असे निश्चित वाटत नाही
तोपर्यंत सत्यज्ञान ठसणे फार कठीण आहे. ते म्हणत, मिथ्या म्हणजे टाकायचे नाही, त्याचे भ्रामक स्वरूप ओळखायचे आणि त्याप्रमाणे वागायचे. नाहीतर आत्मबोध समजला तरी तो मनावर ठसत नाही, आचरणातही येत नाही. ब्रह्मसूत्र भाष्यानुसार साधन चतुष्टय संपन्न साधकच ब्रह्मजिज्ञासेचा अधिकारी असतो. विवेक वैराग्यादी पूर्वतयारीशिवाय ज्ञानबोध ठसत नाही, हेच त्या विधानाचे कारण असावे. पण श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा अधिकार असा होता की गुरु या नात्याने ते ज्ञानबोध अगोदर सांगत व नंतर वैराग्याचे धडे देत. ज्ञानाचे वर्म समजल्याखेरीज वैराग्य ठसत नाही, असे त्यांचे म्हणणे असे. ज्ञानयुक्त भक्ती हेच परमार्थाचे मर्म आहे. सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज म्हणत, भक्तीस मूळ विरक्ती, ज्ञानमूलक वैराग्य म्हणजे विरक्ती ठसल्याखेरीज खरी भक्ती सिद्ध होत नाही. पंचीकरणाचे विवरण. जशी संसारात सुवर्णाची अगदी आवश्यकता आहे, जशी संसारात सुवर्णाची अगदी आवश्यकता आहे, त्या वाचून संसार नीट चालू शकत नाही, तसे ज्याला परमार्थ साधायचा आहे त्याला पंचीकरणाचे विवरण अगदी स्पष्ट कळले पाहिजे. पंचीकरणाचा अर्थ पंचमहाभूतांचे एकीकरण झालेले आहे, त्याचेच नाव पिंड व ब्रह्मांड. यात पंचभूतांचे एकीकरण झालेले आहे, त्याचे विवरण नीट कळल्याने पिंड आणि ब्रह्मांडाला आत्मा स्पष्ट कळतो. हे पंचीकरण शास्त्र वेगवेगळे समजण्याकरिता या शास्त्राचा उल्लेख वरीलप्रमाणे संतांनी केला आहे. कुठलाही पदार्थ असेल, त्याच्या सर्व भागांचे विवरण केले तर तो पदार्थ कशाचा आणि कसा बनला आहे हे समजते. उदाहरणार्थ, पाणी H2O बरोबर वॉटर अशी शास्त्रज्ञांनी फोड केली आहे. हायड्रोजन वायू 2 भाग व ऑक्सिजन भाग 1 असे मिश्रण केले की पाणी तयार होते. तसेच जगातील सर्व पदार्थ व आपले शरीर यांचे विवरण केले तर सर्व काही पंचभूते व चैतन्याचे बनलेले आहे असा अनुभव येतो. पंचीकरण शास्त्रात संतांनी पिंडाचे 4 देह व ब्रह्मांडाचे 4 देह असे विवरण केले आहे. पिंडाचे 4 देह स्थूळ, सूक्ष्म, कारण व महाकारण आणि ब्रह्मांडाचे 4 देह विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती आहेत. पिंडात जशी 4 तशी ब्रह्मांडात सुद्धा 4 देहांची आवरणे जीवावरती आलेली आहेत असे समजावे. पंचीकरण शास्त्रात पिंडाच्या 4 देहात कशी प्रक्रिया होते ते समजल्याने जीव त्याच्यातून मुक्त होतो. या विवरणाने आपल्या शरीरात कशी प्रक्रिया घडते त्याचा आपल्याला स्पष्ट अनुभव येतो. तसेच ब्रह्मांडात ही कशी प्रक्रिया घडते ते सुद्धा स्पष्ट कळते. अशा रीतीने पिंड व ब्रह्मांड यांचे जीवाला जे कोडे झालेले आहे ते स्पष्ट रीतीने समजू शकते. पिंड पंचमहाभूतांचा बनलेला आहे. आकाश, वायू, अग्नी, पाणी व पृथ्वी. नुसत्या पिंडाच्या उल्लेखाने पिंड स्पष्ट कळत नाही, ते पंचभूतांचे एकीकरण आहे व ती 5 एक वेगळी एक राहू शकत नाही. सूक्ष्मदृष्टीने विवरण केल्यानेच ते समजते. प्रत्येक भूतामध्ये सर्व भूतांचा समावेश झालेला असतो. पंचीकरण शास्त्राचे विस्तृत विवरण श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी आपल्या प्रवचनातून केले होते. ते विस्तृत विवरण या पुस्तकाच्या अखेरीस दिलेल्या परिशिष्टात दिलेले आहे. ज्याला परमार्थ साधायचा आहे त्याने ते विवरण वाचून समजून घेणे फार आवश्यक आहे. आज जीवाला पिंड व ब्रह्मांड हे एक कोडेच झाले आहे.
ते त्या विवरणाने साधकाला समजण्यास सोपे व सुलभ झाले आहे. त्या विवरणाने आत्मा व चैतन्य सर्वात मिसळून अलिप्तपणे कसा वागतो ते कळते. त्याचप्रमाणे आत्म्याचे अलिप्तता, निर्गुणता, निर्विकारता स्पष्ट समजते आणि तोच आत्मा आपण आहे असा निश्चय बनतो. ईश्वराला मानणारे सारे लोक स्वतःला भक्त म्हणवतात व आपल्या आवडीप्रमाणे भक्ती करतात, पण ती वस्तुता उपासना असते. खरी भक्ती ही ज्ञानबोध ठसल्यानंतर सिद्ध होते. नाहीतर असंख्य लोक भक्ती म्हणून जी उपासना करतात ती त्यांच्या समजुतीप्रमाणे काही कर्मकांड करण्यापुरतीच मर्यादित असते. ती त्यांच्या अंगी ठसलेली नसल्यामुळे आचरणात येत नाही. त्या उपासनेच्या प्रभावाने त्यांचे आचरण बदलत नाही. त्यांचे दुर्गुण दूर जाऊन सद्गुणांचा विकास झालेला दिसत नाही. श्री महाराज सांगत, जे निरूपण तुम्ही इथे ऐकता त्याचे प्रत्येकाने विवरण करून मनन करायला हवे. गायी म्हशी चारा खातात, नंतर बसून त्यांचे चरवण करतात, रवंथ करतात. त्याप्रमाणे शिष्यांनी निरूपणाचे नेहमी मनन करून गुरुबोध अंतःकरणात ठसवला पाहिजे. अर्थात अशा प्रकारचे मनन ज्याच्या त्याच्या कळकळीप्रमाणे, तळमळीप्रमाणे कमी जास्त तीव्रतेने घडते. ज्याला ज्ञानप्राप्तीचा ध्यास लागला आहे त्याने मनन तीव्र, सखोल होईल व ते त्याच्या अंतःकरणात त्वरित स्पष्टपणे ठसेल हे उघडच आहे. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती अशी त्रिविध प्रचिती साधकाला यावी लागते. शास्त्रात जे सांगितले आहे त्याचा अनुभव गुरु विवरण करून फोड करून सांगतात. त्याचा अनुभव व साधना करताना येणारा स्वानुभव हे तीनही एकरूप झाले तरच साधकाचे समाधान होते. शास्त्रबोध व गुरुबोध केला तरी स्वानुभवाने तो दृढ होऊन आचरणात आला पाहिजे, तरच परमार्थ साधनेचे चीज झाले असे म्हणता येईल. साधू संतांनी त्रिविध प्रचितीनंतर प्रत्यक्ष तसे आचरण केले म्हणूनच ते वंद्य झाले. आधी केले मग सांगितले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हे श्री सिद्धरामेश्वर महाराजच म्हणत, गुरुच्या आचरणाचे अनुकरण न करता शिष्यांनी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागले पाहिजे, यातच त्यांचे हित असते. त्यांच्या शिकवणीचा भर पंचीकरण व सदाचार यांच्यावर असे. त्यातील सर्व महत्त्वाचे श्लोक ते शिष्यांना तोंडपाठ करण्यास सांगत व त्याप्रमाणे म्हणूनही घेत. तशा पाठांतराने विवरण ठसण्यास मदत होत असे. श्री महाराज फक्त ज्ञानबोध सांगत नसत, त्याला अनुसरून आचरण करण्यावरही त्यांचा भर असे. ते प्रत्येकाला एक वही जवळ ठेवण्यास सांगत असत. ज्ञानबोधाप्रमाणे प्रत्यक्ष आचरण किती घडले याबद्दलच्या नोंदी त्या वहीत लिहायच्या असत. कळलेला ज्ञानबोध प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचा तो अभ्यासच असे. हा अभ्यास विवेकयुक्त वैराग्याला अनुसरण असे. पंचीकरण व सदाचार यामधील शिकवणीचा रोख अशा अभ्यासाकडेच आहे. श्री महाराज सांगत, सर्व जग माती आहे या वचनाला अनुसरून प्रत्यक्ष अभ्यास करावा लागेल. असा अभ्यास रोज किती वेळा झाला व कोणत्या प्रसंगी जमला किंवा फसला याबाबत नोंद दररोज ठेवावी असे श्री महाराजांचे सांगणे असे. अशा नोंदी दर आठवड्याला तपासून शिष्यांचा अभ्यास किती दृढ होत आहे हे त्यांना सहज कळत असे. त्यानंतर सर्व पाणीरूप आहे, अग्निरूप आहे, वायुरूप आहे, आकाशरूप आहे, चैतन्यरूप आहे अशा क्रमाने अखेरी सारी पंचभूतात्मक सृष्टी मिथ्या आहे, म्हणजे अनित्य माईक आहे असा अभ्यासपूर्वक निश्चय करायचा असे. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वराय नमः.